नमस्कार. आपण डाचबोलाच्या दुसऱ्या दशकामधल्या खरं तर उत्तम गुण सांगून झाले, सत्वगुण सांगून झाले, सद्विद्या सांगून झाली, भक्तीचे पण गुण, भक्त कसा असावा ते पण सांगून झाले. तरीही आजचा समाज जो आहे तो विरक्त माणूस कसा असतो, वैराग्य धारण केलेला कसा असतो. आता विरक्त वैराग्य हे शब्द तुम्हा आम्हा प्रापंचिकांना असं वाटतं की आम्ही काही त्यातलं काही गुण घेऊ शकत नाही. तर समर्थांना तसं काही अभिप्रेत नाही असं आपल्या लक्षात येईल की समर्थांचा जो विरक्त आहे, समर्थांचा जो वैराग्य धारण केलेला आहे तो समाजाचा कसा नेता आहे, समाजामध्ये मार्गदर्शन करणारा अशी कशी त्याची स्वतःची भूमिका आहे ते आपल्याला समर्थ सांगणार आहेत. आणि म्हणून ते दासबोधातलं तत्त्वज्ञान शिकवण्यापूर्वीच ते आपल्याला ह्या विरक्त असणाऱ्या माणसाची ओळख करून देणार आहेत. खरं तर समासातले विरक्त लक्षणं वाचताना आपल्याला समर्थांची स्वतःची आठवण होते की हे जे काही सांगितलेले सगळे गुण आहेत ते सगळेच्या सगळे समर्थांजवळ होते. अगदी याच गुणांप्रमाणे त्यांनी आचरण केलेलं आहे. आणि दुसरं आपल्याला आठवतं की स्वामी विवेकानंदांचं पण असंच अगदी विरक्त वैराग्य असणाऱ्या व्यक्तीचं जसं वर्णन समर्थ करतात तसंच त्यांचं आचरण आपल्याला दिसतं. पुन्हा प्रश्न तोच निर्माण होतो मनामध्ये की या दोघांचं मी उदाहरण घेतलं, अशी अनंत उदाहरणं आहेत, पण चटकन डोळ्यासमोर येणारी ही दोन उदाहरणं, आणि दोघंही जण म्हटलं तर संन्यासी होते ना. आणि मग संन्यासी असणाऱ्यांचं विरक्तपण, संन्यासी असणाऱ्यांचं हे वैराग्य, हे तुम्हा आम्हाला कसं जमावं. तर समर्थाने या समासामध्ये प्रापंचिक माणसाजवळ पण ही सगळी लक्षणं असू शकतात, नव्हे ती त्यांनी आत्मसात केली पाहिजेत असं त्यांची धारण आहे. आणि समाजाला ते फार मोठं महत्त्वाची गोष्ट आहे की अशा विरक्त असणाऱ्यांची संख्या समाजात असणं, अशी माणसं समाजामध्ये असणं, मार्गदर्शन करायला ही फार मोठी समाजाची त्या काळात आणि अगदी आजही गरज आहे असं आपल्याला दिसेल. या समासाचा अभ्यास करताना मनाच्या श्लोकातल्या एका श्लोकाची आपल्याला आठवण होते, कारण त्या एका श्लोकामध्ये 2 शब्द आलेले आहेत. त्या 2 शब्दांची आज आपल्याला या लक्षणांचा अभ्यास करताना गरज लागणार आहे. मनाच्या श्लोकात आपण असा श्लोक पाहिला आहे, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. अविद्या आणि सुविद्या असे 2 शब्द आले. आता त्याचा अर्थ तर आपल्याला सहज कळेल. दोन्ही परस्पर विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. अविद्या ह्याचा अर्थ अज्ञान, आणि सुविद्या याचा अर्थ स्वाभाविकच परमार्थाकडे जाण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते सगळं. म्हणजे आपण वेगळ्या शब्दात असं म्हणू शकू की अविद्या हे म्हणजे प्रपंचासंबंधी विचार करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या अज्ञानात, अविद्येत येतात. आणि म्हणून समर्थाने त्या ओळीमध्ये म्हटलं आहे, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. विषयांचं स्फुरण जेव्हा होतं, कल्पना जेव्हा माणसाच्या अंतःकरणात येत राहतात, असं हवं तसं हवं तसं हवं, हे सगळं जे आहे ते अज्ञान आहे, ते अविद्या आहे. आणि लगेचच्या ओळीमध्ये सांगतात, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. आणि परमार्थाविषयी, ब्रह्माविषयी, ओंकाराविषयी, चैतन्याविषयी जे काही स्फुरण आपल्याला होतं, जो काही विचार मनामध्ये येतो, त्याबद्दलचं जे काही आहे ते ज्ञान, तो परमार्थ, हे 2 अगदी ठळक वाटतील अशा गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. अविद्या, आता ह्याच दोन्ही म्हटलं तर दोनही शक्ती आपल्याजवळ आहेत. अर्थ कळला आपल्याला. अविद्या याचा अर्थ मी म्हणजे देहच आहे असं जे काही सारखं भावना असणं, जे काही असेल ते सगळं देहासंबंधी, देहाला बरं वाटावं म्हणून देहासंबंधी, दुसरा विचारच नाही. म्हणजे दृश्य जग किंवा स्थूल जग जे आहे, समोर सगळं जे काही डोळ्याने आपल्याला बघायला मिळतं आहे, इंद्रियांना कळतं आहे, अशा सगळ्या अशाश्वत वाटणाऱ्या गोष्टींबद्दल मध्ये जे काही मन गुंतं त्याला अविद्या असं म्हटलं आहे, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आता सगळे आपण तसं म्हटलं तर अज्ञानी झालो, दृश्य जगामध्ये आपण गुंतो आहोत. आपल्या सगळ्या ज्या काही विश्वासाच्या आणि याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या आपल्या स्वतः अनुभवलेल्या, इंद्रियांनी आपल्याला अनुभव दिलेल्या अशा गोष्टींवरच आपला विश्वास असतो. त्यामुळे हे दृश्य जग, स्थूल जग, इंद्रियांचे अनुभव, या सगळ्या गोष्टींमध्ये रमणारा आणि स्वाभाविकच रमवणारा असं म्हणूया, किंवा गुंतणारा किंवा गुंतवणारा, हे सगळे जे काही आहेत ते अज्ञानी आहेत. आणि याच्याबरोबर उलट जे आहे
ते सुविद्या, सद्विद्या किंवा सुविद्या असे असणार आहे. म्हणजे खरं स्वरूप आपलं काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे आणि माझं खरं स्वरूप आत्मा आहे हे ज्यांना कळलेलं आहे. अदृश्य न दिसणारं सूक्ष्म असणारं ते जे चैतन्य आहे, ते जे आत्मतत्व आहे, ते जे ब्रह्म आहे, याची ओळख ज्याला झालेली आहे, ज्याला ह्या सच्चित ते कळल्याचा जो सच्चित आनंद आहे, त्याचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे, तो सद्विद्या. असे हे दोन ठळक, खरं तर या सगळ्या तत्त्वज्ञानासाठी हा सगळा ग्रंथ आहे, परंतु हे दोन ठळक विशेष अविद्या आणि सुविद्या या दोन शब्दांनी समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितले. आजही आपल्याला या विरक्त माणसाच्या लक्षणांचा विचार करताना याचा आधार घ्यायचा आहे. खरं आहे की प्रपंचात आपलं मन जे काही रमतं, या दृश्य जगामधली सुखं आपल्याला अनुभवायची असतात की अनुभवलेली असतात, माहिती असतात आणि त्यामुळे ते आपल्याला हवं असतं, ते आपल्याला आवडतं, त्याच्यामध्ये आपण रमतो. पण असं जरी असलं तरी या नरदेहाचं जे काही ध्येय आहे, परमार्थ साधन, हे जर साधायचं असेल तर या दृश्य जगातून आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. मग आधी मनाशी आपल्याला एक ठरवायला पाहिजे की ह्या दृश्य जगातच मला राहायचं आहे, बस सुख समाधान जे काही आहे ते सगळं भोगामध्ये आहे, असं जर मानायचं असेल तर मग इलाजच ते जे चाललं आहे ते छान चालू दे. पण जर का आपल्याला परमार्थ साधना हे ठरवायचं असेल की खरंच मला ह्या जगामध्ये भगवंतानी पाठवलं आहे, काय हेतू आहे भगवंताचा तो शोधला पाहिजे, काय माझ्या इथं असण्याचं ध्येय आहे, काय माझं हे आत्मस्वरूप म्हणजे काय आहे, अशा प्रकारचा काही विचार मनात असेल, अशी जर काही परमार्थ साधना करायची असेल तर मग आपल्याला ह्या दृश्य जगापासून बाजूला कसं होता येईल हे ठरवायला आहे. अगदी सरळ सरळ आहे. मनाला या दृश्य जगातून बाजूला काढता आलं तरच ह्या परमार्थाविषयीचा विचार करता येईल. म्हणजे दृश्याबद्दलचं प्रेम जसं जसं कमी होईल आणि जसं जसं दृश्याबद्दलचं प्रेम कमी कमी होईल तसं तसं भगवंताकडलं प्रेम वाढत जाईल. दोन्ही एकच गोष्ट आहे. दृश्याकडलं प्रेम कमी होणं म्हणजे भगवंताकडलं वाढत जाणं, भगवंताकडलं वाढत जाणं म्हणजे दृश्याबद्दलचं कमी होणं. अजूनही सगळं दृश्य जगातलंच आपल्याला आवडत असेल तर समजावं की हे सगळं आपलं 24 तासातलं 1 तासाचं नाटक आहे, बाकी 23 तास आपलं चाललं आहे तेच बरोबर चाललं आहे असं होईल. तर तसं नाही. तर हे आपलं आपण तपासायचं की आपल्या दृश्य जगातून आपण बाजूला होऊ शकतो आहे का, तिथलं प्रेम आपलं कमी व्हायला लागलं आहे का, तर मग आपल्याला परमार्थ साधनेकडे आपलं प्रेम वाढतं आहे असं दिसेल. आता याच्यासाठी अगदी मनाचा पक्का निश्चय असा हवा की जे जे काही दृश्य आहे ते खोटं आहे, या दृष्टम तर नष्टम, ते नाशवंत आहे, शाश्वत नाही आहे. आणि म्हणून हे मनाला पटलं पाहिजे पहिली गोष्ट, तरच आपण त्या दृश्यातून आपल्याला बाहेर काढू शकू. मग आता दृश्य खोटं आहे हे पटायला हवं असेल, हे आता ज्ञानमार्गाची व्याख्याच दृश्य खोटं आहे, जे जे दिसतं आहे ते तसं नाही आहे असं वाटणं हा ज्ञानमार्ग आहे आणि भगवंताकडे प्रेम वाढणं हा भक्तिमार्ग आहे. आत्ताच मी म्हटलं की खरं तर दोन्ही वाक्य वेगवेगळी आहेत, पण दोन्हीचा अर्थ तोच आहे. दृश्याकडलं लक्ष कमी होणं म्हणजे भगवंताकडलं प्रेम वाढणं, भगवंताकडलं प्रेम वाढणं म्हणजे दृश्याकडलं कमी होणं. एकाला म्हणायचं ज्ञानमार्ग, एकाला म्हणायचं भक्तिमार्ग. पण दोन्ही मार्गामध्ये या दृश्याच्या कचाट्यातून सुटायलाच हवं. मार्ग कुठलाही असू दे, पण दृश्य जगाच्या कचाट्यातून सुटल्याशिवाय काही हा मार्ग नाही. ही जी काही आपल्या मनाची अवस्था आहे, या अवस्थेला विरक्त अवस्था किंवा वैराग्य असं म्हटलं आहे. वैराग्य म्हणजे काही भगवे कपडे घालायचे, तर आग फासायची आहे, कमंडलू हातात घ्यायचा आहे आणि तो जो काही वैराग्य धारण केलेला, असं नाही. तुमचं आमच्यासाठी ते नाहीच आहे असा काही त्याचा अर्थ नाही. तर आपल्याला लक्षात घ्यायचं की ही जी आपली मनाची अवस्था आहे की आपल्याला या दोन्ही मध्ये जो दृश्याच्या कचाट्यात आपण अडकतो आहे, त्या कचाट्यातून बाहेर पडणं, ह्याच्यासाठी आपल्याला जे काही गुण हवे आहेत त्याला विरक्त गुण म्हणायचं, विरक्त लक्षणं म्हणायची. आणि हे गुण अंगी बांधल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. आता जर का असं आहे तर आपल्या सगळ्या सामान्य माणसांनी सुरुवात तरी कशी करावी. एकदम तर परमार्थ साधना नाही, ठीक आहे, दृश्य जगाकडलं लक्ष कमी करण्यासाठी काय करावं, तर समर्थ आपल्याला सांगणार आहेत नीतिमत्तेने वागावं. म्हणजे आपलं आचरण जे आपल्याला कळतं, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपलं आचरण हे नीतीला धरून असलं पाहिजे. मुळातली जमीन चांगली सुपीकच असली पाहिजे, मग ह्या विरक्तीच्या लक्षणांचा डोलारा सगळा आपल्याला उलगडणार आहे. पण त्याच्या आधी हे लक्षात घ्यायला हवं
की आपलं आचरण हवं. आणि दुसरं महत्त्वाचं, इंद्रियांना आवर घालण्याची क्षमता आपल्याला हवी. म्हणजे मी गमतीनं नेहमी आपण म्हणतो ना, की आहे शुगर वाढलेली, पण इतके सुंदर त्या काचेच्या बाऊलमध्ये गुलाबजाम आले आणि माझा हात गेलाच. या हात गेला जे म्हणतो ना आपण, ते जीभ आपल्याला जो अनुभव आहे तो अनुभव जिभेला आहे. मग ती जीभ हाताला आज्ञा देते, मग तो हात जातो आणि मग तो गुलाबजाम रसनेच्या माध्यमातून हाताला काहीच नाही आहे. हाताला काही चव कळत नाही. त्या हाताचं काम तेवढंच आहे. पण रसनेची आज्ञा हात पाळतो. हे जे काही इंद्रियांचं आहे ना गडबड, या इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. इंद्रियांना आपल्याला आवर घालता आलं पाहिजे. त्यातले कान आणि डोळे आणि रसना हे तर फारच आहेत की त्यांना आवर घालणं खूपच अवघड आहे. पण ते जर आपल्याला जमलं, म्हणजे दोन गोष्टी, आपलं नीतिमत्तेचं आचरण पाहिजे आणि आपल्याला आपल्या इंद्रियांना आवर घालता आला पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी विवेकाची मर्यादा असली पाहिजे. काय करावं, काय बोलावं, किती बोलावं, कुठे बोलावं, काय खावं, काय प्यावं, काय बघावं, या सगळ्या गोष्टींचा विचार विचारानं करावा. हे ज्याला जमतं आहे त्याची परमार्थाकडे वाटचाल सुरू होईल. विरक्त लक्षणं त्याला थोडी आत्मसात करता येऊ शकतील. म्हणून आपल्याला समर्थाने ही सगळी एवढी मगाशी म्हटलं उत्तम गुण सांगून झाले, सत्वगुण सांगून झाले, सद्विद्या म्हणजे 2-2 चांगले गुण एकत्र आल्यावर पण काय घडतं, त्या सद्विद्येचं पण निरूपण करून झालं. अंतःकरणात भाव असेल भगवंताबद्दल तर तो भक्तीचे गुण काय आहेत तेही आपल्याला समर्थाने सांगितलं. आणि तरी देखील पुन्हा एकदा वैराग्याचं विचारतात. आता हे जे काही आहे ना, म्हणजे असं सांगतात की एका म्हणे साधूला एका माणसाने विचारलं, आप ब्रह्म जानते है? आता तो बिचारा साधू म्हणतोय, त्यामुळे त्यावर त्यांनी ह्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं, जानना म्हणजे जानना का मतलब मैं खुद ब्रह्म हूँ. इतकी आपल्याला प्रगती करायची. आप ब्रह्म जानताय तर ब्रह्म जानते काय, सगळीकडे सर्वमिदं ब्रह्म, सर्वं खलु इदं ब्रह्म, अशापर्यंत आपल्याला जायचं आहे. सुरुवात केली की आपलं नीतिमत्तेचं आचरण हवं, आपला इंद्रियांवरती ताबा हवा आणि जायचं आहे आपल्याला ह्या ब्रह्मापर्यंत. आणि हा सगळा प्रवास करताना समर्थ आपल्याला या विरक्ताच्या माध्यमातून नेणार आहेत. आता हे जे काही इंद्रियांना ताब्यात ठेवणं आहे ना, ह्याच्यासाठीच आपल्याला देहबुद्धी कमी करायला हवी. आता देहबुद्धी कमी करायची म्हणजे काय, म्हणजे सगळं जे आहे ना, उपाधी देहबुद्धी ते वाढविते. ही आपली देहबुद्धी आहे ना, ती आपल्या सगळ्या ह्या प्रापंचिक पसारा वाढवते. म्हणजे पूर्वीच्या काळी अगदी घरंदाज घरातल्या जरी बाई असली ना, तरी तिला असे कपडे किती असायचे. पूर्वीच्या काळचं वर्णन करतो आपण, की काही लग्नाकारणाला जायला, काही कार्यक्रमाला जायला रोजचे असं एक ठराविक. आता आपण विचार असा करतो की किती आपण उपाधी वाढवते प्रपंचातल्या किंवा देहबुद्धीच्या उपाधी वाढवतो. म्हणजे मला आता कधी कधी गंमत वाटते, लहान मुलाला सुद्धा किती प्रकारच्या शूज चपला असतात, घरात घालायचे, बाहेर घालायचे, टॅवट्या वाजणारे रॅवड्या, काय काय नसतं. कुठलीही गोष्ट, खाद्यपदार्थ असू देत, कपडे असू देत, बूट असू देत, पर्स असू देत, दागिने असू देत, अशा अमर्याद गोष्टी आपल्याला दिसतात. आणि मग म्हणतात की आपण जे म्हणतो ना, ह्या प्रापंचिक उपाधी आपणच वाढवतो. समजा देहबुद्धी म्हणजे उपाधी देहबुद्धी ते वाढवते. ह्या ज्या अशा प्रापंचिक गरजा आपण वाढवलेल्या असतात ना, त्यामुळे ही देहबुद्धी आपली आणखी वाढते. या सगळ्याला लगाम घालायचं आहे. विरक्त व्हायचं म्हणजे काय, त्याला लगाम घालायचा. समर्थ देहबुद्धी आठवून आठवावा म्हणजे काय, तर सारखं ना देहाच्या बद्दल बोलवण नाही. आपल्याला एक सवय असते, साधारणपणे 4 तुमच्या माझ्या वयाच्या बायका एकत्र आल्या की साधारणपणे समान विषय असतात. एक म्हणजे आपली तब्येत, देहबुद्धी. अमकीचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, तमकीचं हे झालं, तमकीला अमकं, ह्याच्या पलीकडे देहाच्या पलीकडे काही विचारच नाही. किंवा आणखीन एक आपल्याकडे हे असतं की कामवाली, हा एक कॉमन विषय असतो. ठरलेलं आहे सगळ्या देहबुद्धीच्या संदर्भातल्या गोष्टींबद्दलच. हल्ली आता सासूसुनांबद्दल कोणी काही बोलत नाही, सगळं छान गोडच असतं म्हणून असेल. पण असे विषयच असतात, म्हणजे देहबुद्धीची उपाधी वाढवण्याच्या संदर्भातच आपण 24 तास म्हटलं तर असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की देहबुद्धी आठवून आठवावा. ती देहबुद्धी काय करावी तर प्रयत्नपूर्वक विसरावी.
असं कितीतरी ठिकाणी देहबुद्धी पहिले सांगितलं. देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्याजावी. आता ती देहबुद्धी जर टाकून द्यायची असेल तर काहीतरी पर्यायी गोष्ट करायला हवी ना. तर ते म्हणतात की काय करा, त्यात हे जे काही परमार्थ आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जे लागणार आहे ती ज्ञानबुद्धी जर वाढवली तर देहबुद्धी टाकता येईल, याचा विचार करायचा आहे. एकदम आपल्याला सगळी विरक्त लक्षणं, ती जेव्हा विरक्त लक्षणं वाचू तेव्हा असं वाटेल की अरे इथं आपल्याला असं काही मोठं वेगळं सांगितलं. ही सगळी जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा आपल्याला समाजातला आदर्श पुरुष कळतो आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची कशी गरज आहे ते कळतं. समजा देहबुद्धी झडे तरीच परमार्थ घडे. देहबुद्धी गेल्याशिवाय परमार्थ घडणारच नाही असं स्पष्टपणे समोर सांगितलं आहे. त्यामुळे आपली सुरुवात विरक्त लक्षणं ऐकण्याची करायची आपल्याला. त्याच्यासाठी देहबुद्धीचा विचार आपण कमी करूया, म्हणजे इंद्रिय जी आपली जात आहेत जिकडे तिकडे त्यांना आपण आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करूया. समर्थांनी पहिल्या 6 ओव्यांमध्ये समाजाच्या हे जे आता विरक्तीचे वैराग्याचे गुण समर्थ आपल्याला सांगणार आहेत, लक्षणं सांगणार आहेत, ते आपल्याला सांगतायत की अंगी सामर्थ्य बाणे योगी यांचे. म्हणजे हे गुण जे आत्मसात करतील योग्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होईल. आता योग्याचं सामर्थ्य काय असतं काही वेगळं आपल्याला सांगायला नको. त्याला ज्या काही सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत त्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. अशा प्रकारचं योग सामर्थ्य ज्याला असतं त्याच्यासारखं सामर्थ्य आपल्या अंगी येईल जर हे विरक्त गुण आपण आपला आत्मसात करू शकले तर. काय येथे सगळे विरक्त गुण असं पाहायला गेलं तर पहिल्या 6 ओव्यांमध्ये एक समर्थ आपल्याला यादी देतात. ती गुणांची देते आहेत. हे गुण आत्मसात झाले तर काय काय होईल. तर समर्थ सहज सांगतात की विरक्ती माणूस आहे ना त्याच्या जन्माचं सार्थक होतं, त्याची कीर्ती वाढते, त्याचं वैभव वाढतं. आता वैभव शब्द आला की आपल्याला असं वाटतं की सगळं वैभव हे आपलं संपत्तीनं वाढण्याचं वैभवच आपल्याला माहिती आहे. दाराशी गाड्या हव्या, छानपैकी घरं दारं, काहीतरी वर्षातनं एकदा छानपैकी जगभरातली कुठली तरी टूर की हे वैभव असतं आमच्या दृष्टीनं. तर इथलं विरक्ताचं वैभव वाढतं म्हणजे काय आहे तर आपण त्याचा पण विचार करणार आहोत. समर्थांना म्हणजे समर्थांना या वैभवाचं आकर्षण नाहीच आहे. आत्ता जे आपण वैभव ज्याला म्हणतो हे संपत्तीने पैशाने मिळवायचं वैभवाचं आकर्षण नाहीच आहे. समर्थ संत आहेत, विरक्त आहेत, वैराग्य धारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना जे वैभवाचं आकर्षण आहे ते काय आहे. एक गोष्ट नक्कीच आहे की समर्थांना वैराग्याच्या नावाखाली विपन्नतेत राहावं असं मुळीच वाटत नाही आहे. वैराग्याबद्दल राग नाही आहे त्यांच्या मनात. श्रीमंत असूच याचे प्रपंच पाहिजे सुवर्ण असं सांगितलं आहे त्यांनी आपल्याला. त्यामुळे पण त्यासाठी धडपड करायची नाही आहे. विपन्नावस्थेत राहावं, दारिद्र्यात राहावं असं त्यांचं म्हणणंच नाही आहे. समर्थाला ते मान्यच नव्हतं. राष्ट्राचा विचार करणारे संत आहेत. राष्ट्र हे वैभवशालीच बनलं पाहिजे. संघाची प्रार्थना आहे ना त्याच्या शब्द आहेत परम वैभवम नेतुम एतद राष्ट्रम. हे राष्ट्र परम वैभवाला न्यायचं आहे. त्यामुळे वैभव असणं विरक्ताचं वैभव काय तर विरक्ताला असं राष्ट्र वैभवाचा विचार करायचा आहे. विपन्नावस्थेत त्यांनी पण राहायचं नाही आहे, अगदी बरोबर आहे. पण त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. समर्थांच्या काळामध्ये ठिकठिकाणी राम मंदिरामध्ये रामनवमीचे उत्सव होत असत. त्या रामनवमीच्या उत्सवाचं वर्णन वाचलं तर आपल्या लक्षात येईल की इतका वैभवात उत्सव व्हायचा आणि सगळे आजूबाजूचे गोरगरीब असणारे लोक यायचे. त्याला समर्थ किती किती म्हणजे वाटायचे. समर्थांना श्रीमंत उदार मंडळी जे काही द्यायचं त्याचं सगळ्याचं वाटप ह्या गरीब लोकांच्यामध्ये काय अन्न धान्य वस्त्र असं सगळं समर्थ वाटत असत. म्हणजे सधन लोक समर्थात देत असत, समर्थ ते गरिबांना वाटत असत. हे जे काही आहे या गोष्टी म्हणजे लोकांनी विपन्नतेत राहावं असं त्यांचं म्हणणं नाही आहे. पण वैभवाचा अर्थ काय तर विरक्ताचं हे वैभव पाहिजे की असं सधन लोकांनी त्याला दिलं पाहिजे आपोआपच आणून असं त्याचं वैभव असतं. त्याला काही नको असतं, स्वतःसाठी काहीच ठेवायचं नसतं, वाटूनच टाकायचं असतं. आचार्यांची व्याख्या आहे ना कौपिनवंत खलू. आता आहेत तो स्वतः कौपिनवंत पण त्याला त्यांनी भाग्यवंत म्हटलेलं आहे. खरा भाग्यवंत कोण आहे. आत्ता वर्णन केलेला जो वैभव संपन्न आहे ना पैसा ज्याच्याजवळ भरपूर आहे, दाराशी गाड्या आहेत आणि सगळं वैभव आहे त्याला भाग्यवंत नाही म्हटलेलं. कौपिनवंत हा खरू भाग्यवंत म्हटलं आहे की आहे तो कौपिन वस्त्र धारण केलेला, भगवी छाती घातलेला पण तरी तो भाग्यवंत आहे. कारण त्याच्याजवळ एवढं आहे ते लोकांना देण्यासाठीच आहे, त्यांनी त्याच्यासाठी ठेवायला काही घेतलेलं नाही आहे. असं जे भाग्य आहे त्या भाग्यवानाबद्दल बोलत आहेत. त्यामुळे
वस्तूंचा संग्रह त्यांनी कधीच केला नाही, कारण त्याला माहिती आहे की या वस्तू संग्रहित करून ठेवून त्यांचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही आहे. आणि त्यामुळे विरक्त माणसाने वैभवसंपन्न असावं, वैभव वाढवावं याचा अर्थ काय हा आपल्या लक्षात घ्यायला हवं. विरक्त माणसाचं जे आहे ते त्याच्या त्याच्या ह्या अशा आचरणामुळे त्याच्या कार्याला यश येतं. आत्ता जसं म्हटलं की तो सगळ्यांसाठी आहे ना, सधन माणसांकडनं घ्यायचं आणि गरिबांना द्यायचं, या सगळ्यामुळे काय घडतं तर खरोखरच त्याचं जे कार्य आहे त्या कार्याला यश येतं. आपल्याकडे आदर्श आपला छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण इतिहासात वाचलं आहे, सुरतेची लूट झाली तर काही त्या लुटीतल्या गोष्टी काही महाराजांच्या घरी गेल्या नव्हत्या, त्या लोकांनाच वाटल्या गेल्या. असं जे आहे ते विरक्तपण असलं पाहिजे आणि प्रापंचिक माणसाला आपण हे असलं पाहिजे. ज्या सुनीलदादांचा मी नेहमी उल्लेख करते, ते सुनीलदादा असे आपले विरक्तच होते. कुणाकडूनही कशाची त्यांची अपेक्षा नव्हती, जरी त्यांचा चरितार्थ या समर्थ सेवेवरती अवलंबून होता. पुस्तकांचं लेखन करायचं, निरूपण करायचं, प्रवचन करायचं याच्यावरती खरं म्हणजे त्यांचा प्रपंच होता. पण तरीही कधीही त्यांनी बिरागी सांगितली नाही, व्यावहारिक गोष्टींमध्ये ते पडले नाहीत. किंबहुना त्यांना मिळालेल्या गोष्टी त्या स्वतःजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवतच नव्हते. म्हणजे अगदी डोळ्यासमोर आपण पाहिलेलं आहे, कोणी काही त्यांना द्यावं तर ते लगेच पुढे नंतर येणाऱ्या माणसाला ते देऊन पण टाकत असत. हे जे आहे हे विरक्तीपण आहे. म्हणजे देहबुद्धी विसरावी, इंद्रियांना काबूत ठेवावं आणि तरी देखील विरक्ताने वैभव वाढवावं, या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. हा त्याच्यामागचा अर्थ. तर या पहिल्या 6 ओव्यांमध्ये हे अशा पद्धतीनं परमार्थाकडे वाटचाल होते. तो जो काही पारमार्थिक अनुभव आहे, स्वस्वरूप अनुभव आहे, हे जे काही ब्रह्म कळणं आहे ते सगळं त्याच्यामुळे कळतं असं म्हटलं आहे. आणि अशा सगळ्या या गुणांमुळे जगामध्ये त्याच्या कार्याला यश येतं, त्याला प्रसिद्धी मिळते, त्याची कीर्ती पसरते, असं सगळं त्याचं घडतं. यामध्ये आणखीन एक ह्याच 6 ओव्यांमध्ये शेवटी एक समर्थाने महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती दासबोधामध्ये अनेक वेळा आता पुढे येणार आहे, पण की सगळ्यात ह्या वैराग्यशील विरक्त असणाऱ्या माणसाचा गुण काय असावा तर मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया. त्याच्या इतकं त्याचं बोलणं गोड असावं, मधुर असावं की जणू काही प्रत्यक्ष सरस्वती त्याच्या मुखामध्ये वास्तव्य करते. गोड बोलल्याने अनंत कामं होतात, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि समर्थांचं गोड बोलण्यावर खूपच मोठा आहे की अत्यंत तोंडामध्ये खडीसाखरच असली पाहिजे, तरच लोक आपलेसे होतील. त्यामुळे हा पण विचार विरक्त माणसाला समर्थ सांगतायत. त्या सवयी असं पहिल्या 6 ओव्यांमध्ये ह्या विरक्त माणसाला कशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होतं, त्याच्याजवळ काय काय एकीकडे गुण सांगितले, पण काय मिळतं ते पण सांगितलं. पुढल्या टप्प्यामध्ये म्हणजे 7व्या ओवीपासून 16व्या ओवीपर्यंत समर्थांचा हा जो विरक्त आहे त्यांनी म्हणजे विरक्त आहे मोठा तो ब्रह्मज्ञानी पण आहे. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे, त्याच्या वागणुकीतून ते ब्रह्मज्ञान त्याच्याजवळ ते कळलं पाहिजे. आत्ता जसं म्हटलं तो अत्यंत निष्काम असला पाहिजे, म्हणजे मग त्याला सगळीकडे ब्रह्म हे कळेल. विलक्षण त्याचं शांत स्वभाव असला पाहिजे, बोलण्यात चातुर्य असलं पाहिजे, सगळी गुणांची नावं दिली आहेत. त्याचा लोकसंग्रह अफाट असला पाहिजे, कारण त्याला नेतृत्व करायचं आहे. तो विरक्त जरी असला तरी सगळ्या समाजापासून त्याला बाजूला राहायचं नाही आहे, त्याला नेतृत्व करायचं आहे. त्यामुळे अत्यंत धीरोदात्त असं त्याचं नेतृत्व असलं पाहिजे. कुठे बोलावं, काय बोलावं हे त्याला कळलं पाहिजे. अध्यात्म आत्मसात केलेला आणि अध्यात्म शिकवणारा असा तो असला पाहिजे. विरक्ते अध्यात्म वाढवावे असं समजलं. यादी दिली ना, प्रत्येक चरण हा विरक्त शब्दाने सुरू होतो आणि त्या विरक्ताने काय काय करावं ते आपल्याला समर्थ सांगतात. हा विरक्त विवेकी आहे, विरक्त विवेकी असावे. समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना तो जवळ करतोय, सन्मार्गाला लावतोय, असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आता सर्वांचं समाधान करणं खूप अवघड असतं आणि काही मंडळी तर समाजामध्ये असतात की त्यांच्या मागे अनेक लोक असतात, तर त्यांचं जे आचरण आहे त्या आचरणामध्ये असणारी जी खोट आहे ती जर त्या विरक्ताला बाजूला करता आली तर एक माणूस बदलला की आपोआपच त्याच्या मागचे सगळे बदलतात असं दिसतं. समर्थांच्या चरित्रातला विचार केला तर आपल्याला माहिती असणारी गोष्ट आहे. उदास नावाचा समर्थांचा शिष्य होता, तिकडे विदर्भामध्ये त्याचा मठ होता आणि चांगलं निरूपण प्रवचन करायचा समर्थांच्या दासबोधाचं.
नाव जरी उदास असलं तरी देखील त्याचं लोकांना बोलणं आवडायचं. पण एक दिवस असं झालं की एक विद्वान ब्राह्मण या उदासला भेटले आणि ते म्हणाले, खरं सांगू का, अ, तुम्ही सगळे जे की संन्यासी, तुम्ही काय, तुमचे गुरु म्हणजे समर्थ काय, हे सगळे तुम्ही निपुत्त म्हणजे पुत्र नाही तुम्हाला, त्यामुळे तुम्ही सगळे, तुम्हाला गती नाही, असा विद्वान ब्राह्मण त्याला म्हणाला. तर आता ह्या उदासला काही ह्याच्यावरती ना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे त्यांनी विचार केला की या ब्राह्मणाला घेऊन आपण समर्थांनाच भेटवूया. आणि मग म्हणाले, ठीक आहे, आपण माझ्या गुरूंकडे भेटायला जाऊया. त्यांनी मान्य केलं आणि हे विद्वान गृहस्थ या उदासबरोबर समर्थाला भेटायला आले. आणि मग बोलताना कशासाठी आलो आहे ते उदासने त्यांना सांगायला सांगितलं. आणि ते म्हणाले की मला असं वाटतं की तुमचा जो संप्रदाय आहे, या संप्रदायामध्ये बरेचसे संन्यासी आहेत आणि मग यांना गती नाही, पुत्र विवाह नाही, पुत्र नाही, तुम्हाला गती नाही. तेव्हा समर्थाने त्या ब्राह्मणाला त्यांच्या शंकेला उत्तर देण्यापूर्वी या उदासला विचारलं, तू कोण रे? तसे त्यांनी, आता तो विदर्भातला समर्थांचा शिष्य होता, तर राव मी तुमचा शिष्य कल्याणनाथ, त्या कल्याणाचे जे शिष्य, त्या पिढीतला मी 11वा शिष्य आहे. अच्छा, म्हणजे समर्थ म्हणाले, म्हणजे असं पाहायला गेलं तर गुरु शिष्य नात्यातलं तू 11वी पिढी आहेस असं म्हणूया. आणि मग त्यांनी मोहरा वळवला त्या ह्याच्याकडे, विद्वान ब्राह्मणाकडे, आणि त्याला विचारलं, तुमच्या घरी कोण कोण आहे? मग सांगितलं, मुलगा, नातू. आणि आता मग मी अशा वयाचं आहे की आता काही पंतू बघेन असं नाही, आणि माझे वडील मला माहिती आहेत, आजोबा, पण पंजोबा काही मला माहिती नाही. तेव्हा समर्थ त्याला म्हणाले, म्हणजे तुम्हाला तुमच्या आधीच्या 2 पिढ्या आणि तुमच्या नंतरच्या 2 पिढ्या एवढाच परिचय आहे, तुमच्यासमोर 11 पिढ्या माहिती असणारा बाप उभा आहे. असं म्हटल्यावर त्या विद्वान ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली. म्हणजे कुणाला कोणत्या पद्धतीनं सांगावं हे या विरक्ताला कळलं पाहिजे. हा अत्यंत विद्वान ब्राह्मण आहे, पण काही एका विशिष्ट गोष्टीमुळे त्याची चुकीची समजूत झालेली आहे, ती समजूत काढून टाकायची असेल तर काय सांगितलं पाहिजे, असं हे विरक्ताला कळलं पाहिजे. एक समर्थ समाधान पण झालं पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये असणारी ही जी समजूत आहे, चुकीची समजूत आहे, ती दुरुस्त पण झाली पाहिजे. ह्याच्यासाठी लागणारं जे धैर्य लागतं ना, ते पण समर्थांजवळ होतं. आता समर्थांजवळ होतं म्हणजे समर्थ म्हणतात विरक्त माणसाजवळ ते असतं, त्याला आपण विरक्त असं म्हणतो. सामान्य लोकांना अशा भजन मार्गाला लावावं, हे पण विरक्ताचं काम आहे. चांगल्या मार्गाला, भगवंत मार्गाला लावावं, भक्ती मार्ग वाढवावा. आपण आपली विरक्ती सांभाळायची आहे आणि विरक्तीचा, वैराग्याचा प्रसार प्रचार पण करायचा आहे, असं सगळं करायचं आहे. असं आहे की धर्माचं महत्त्व पण वाढायला हवं, नीतिमान असायला हवं, धर्माचं महत्त्व वाढायला हवं. ह्या 7 ते 16 ओव्यांमध्ये या विरक्त माणसाला खूप मोठ्या गोष्टी समर्थ सांगतायत की बरीच जणं भोळी भाबडी माणसं असतात. ह्या भोळ्या भाबड्यांना त्यांचं भय दूर करता आलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गाला लावलं पाहिजे, अत्यंत सावध असलं पाहिजे आणि त्यामुळे दुसऱ्याचं अंतरंग ओळखता आलं पाहिजे. सर्व प्रकारची माणसं भोवताली असतात, त्यांच्या मनात काय चाललेलं आहे ते ह्या विरक्ताला कळलं पाहिजे. परमार्थाकडे सगळ्याला न्यायचं आहे, परमार्थाचा कैवार घ्यायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. ते खूप अभ्यास करायला हवा, खूप भविष्यत हवं, खूप काही वाचावं, खूप काही ऐकावं, सतत कार्यमग्न राहावं, हे सगळं ह्या विरक्त माणसाला जमलं पाहिजे. त्या जोडीला त्याचं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे, लोकांना पटवून देता आला पाहिजे मुद्दा. आत्मज्ञान सांगायचं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे मनात येणाऱ्या सगळ्या शंका आहेत, त्या शंकांचं समाधान त्याला करता आलं पाहिजे. एक स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातली गोष्ट आहे की तेव्हा शिकागोला धर्म परिषदेमध्ये भारतातून जायचं ठरलं, गेले, बोटीनं प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये असं झालं की ह्याच्यामध्ये चीनमध्ये ती बोट आली आणि त्या चीनमधल्या ह्याच्या बोट थांबली की मग तिथे लोक उतरायचे आणि तिथे मग आजूबाजूला काय असेल ते बघायचे. बरोबर स्वामीजींच्या दुभाषी पण होता आणि त्या दुभाषीचं साधारणपणानं भाषेचा प्रश्न होता, चीन भाषा काही येत नव्हती, त्यामुळे स्वामी बरोबर होते. तर त्या ठिकाणी एक बुद्ध मंदिर होता जवळ, बोटीतून उतरले, बराच वेळ मध्ये होता
आणि मग बुद्ध मंदिर बघायला बरोबर आणखीन पण परदेशी प्रवासी होते. पण त्या ठिकाणी असणारी जी मंडळी होती त्यांनी सांगितलं की परदेशी लोकांना ह्या मंदिरात प्रवेश नाही. बुद्ध मंदिर होतं, अन्य धर्मीयांना या मंदिरामध्ये प्रवेश नाही. आणि ते मग जेव्हा प्रवासी जर बळाने जाणार असतील मंदिरात, तर तिथे जे लोक होते ते हातात काठ्या-बिठ्या घेऊन मारायला सांगितलं लावून. तेव्हा मग त्या दुभाषाला स्वामीजींनी प्रश्न विचारला हळूच की चीन भाषेमध्ये हिंदू साधूना काय शब्द आहे? तर त्यांनी सांगितलं कबाच नावाचा शब्द आहे. आणि मग स्वामीजी मोठ्यांनी कबाच 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 असं ओरडायला लागले. त्याबरोबर त्या हातात सोटे घेऊन येणारी जी मंडळी होती त्यांना कळलं की अरे हा तर हिंदू योगी आहे, हिंदू साधू आहे. आणि मग त्यांनी स्वामीजींना काहीच त्रास दिला नाही. आणि मग इतकंच कशाला ते लगेच त्यांच्या पाया पडले. हिंदू योगी अशी जी काही त्यांच्या मनामध्ये होती भावना, मग त्यांच्या पाया पडले. त्यांनी पुढे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला भूतखेतांविषयी भय वाटू नये म्हणून आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. छान असं विवेकानंदांच्या शाहित्रामधला प्रसंग आहे हा दिलेला. तर त्यांनी काय केलं, स्वामीजी म्हणाला तर ही भोळी भाबडी लोक आहेत, यांच्या मनामध्ये असणारं हे जे काही भूतपिशाच्याचं भय आहे ते बाजूला करायचं असलं, असं भूतपिशाचं नाहीच आहे, असं काही नसतं वगैरे सांगण्याच्या ऐवजी स्वामीजींनी छान एक गंमत केली. एक कागद घेतला, त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्या प्रत्येक तुकड्यावर ओम 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 असं लिहिलं आणि ते कागद त्याला वाटून टाकले. मुद्दा काय तर या अशा प्रकारच्या वैराग्य असणाऱ्या विरक्त असणाऱ्या माणसाला कुठल्या माणसांशी कशा पद्धतीनं वागावं हे त्याला कळलं पाहिजे. म्हणजे एकीकडे म्हटलं तर असं झालं की धर्माचं महत्त्व पण कळलं, त्यांनाही कळलं, यांनाही कळलं. हिंदू योगी किंवा हिंदू संतांबद्दल बाकीच्यांच्या मनात किती आदर आहे तोही आपल्याला कळला. आणि त्या लोकांच्या मनामध्ये ही अशा प्रकारची धर्माची भावना ती जी पक्की आहे त्या पक्क्या भावनेला ओम या मंत्राने स्वामीजींनी असं आपलं करून घेतलं हे आपल्याला कळलं. तर अशा गोष्टीसुद्धा या विरक्त माणसाला कळल्या पाहिजेत. मग 7 ते 16 ह्याच्यामध्ये की यादी आपण आत्ता म्हटलं तसं हे सगळे गुण या विरक्त माणसाजवळ पाहिजेत. सारखी आत्ता म्हटलं तसं स्वामीजींच्या आणि समर्थांच्या चरित्रातले प्रसंग तेवढ्यासाठी आपल्याला आठवतात. पुढल्या टप्प्यामध्ये म्हणजे 17 ते 21 या ओव्यांमध्ये या विरक्त माणसांनी उत्सव करावेत. समर्थ असं म्हणतात की आणि भरपूर म्हणजे लोकांना जमवावं आणि भगवंताचे चांगले जन्मोत्सव किंवा साजरे करायचे. आपण लोकमान्यांनी कशासाठी गणपती उत्सव सुरू केला, सार्वजनिक गणेशोत्सव, तर आपल्या सगळ्या लक्षात की समाजाला एकत्रित करण्यासाठी हा एक मार्ग आहे आणि चांगला लोकांना पटणारा मार्ग आहे. तर विरक्तांनी अशा आयडिया काढाव्यात, उत्सव सुरू करावे. भक्तांना म्हणजे समुदायाने एकत्र येण्यासाठी भजन पूजन कीर्तन प्रवचन अगदी लयलूट करावी कार्यक्रमाची. भगवंताचं हे जे ह्याच्यातच सगळं वैभव आहे ते वैभव असं साजरं करावं. कारण त्याचं असं आहे की ईश्वरतत्व हाच आधार आहे, त्याच्यासाठी म्हणून हे करावं. आणि खरं आहे आपण नुसतं सांगतो की द्रौपदीचा हाक मारली भगवंताला आणि अगदी जी अशी मनापर्यंत भगवंत धावत आला. संत मीराबाईसाठी भगवंत धावत आले. वेण्णा स्वामींना विषप्रयोग होऊ शकला नाही, भगवंत धावत आले, असं जे आपण सांगतो. अगदी अलीकडल्या काळामध्ये विमान प्रवासातला पण एक प्रसंग नेहमी सांगितला जातो की गोंदवलेकर महाराजांची एक शिष्या होती आणि विमानातलं लहान मूल होतं बरोबर आहे. दोघंच जण होते आणि काहीतरी विमानाचं त्या याच्याशी काहीतरी कॉन्टॅक्ट तुटला आणि मग त्यांनी सांगितलं की असं अशा पद्धतीने तुम्हाला पॅराशूटच्या सहाय्याने उतरायला लागेल. आणि मग ती पॅराशूटच्या सहाय्याने कशी उतरली आणि कशी 200 मीटर खाली दरीमध्ये पडली. पण तिने मनापासून महाराजांना अशी काही हाक मारली की ते दोघं जण मायलेक सुखरूप असे गवताच्या एखाद्या बिछाण्यावर जणू काही पडावे असे कसे पडले आणि सुखरूप राहिले. अशी कथा अगदी घडलेली गोष्ट आपल्याला मिळते. मुद्दा काय तर हे जे ईश्वरतत्व हा आधार आहे ना, हा सामान्य माणसाला खूप जवळचा वाटतो. तर तो ह्या विरक्त माणसाने लोकांना सांगावा. कशाच्या माध्यमाने सांगावा तर ह्या अशा उत्सवांच्या माध्यमातून सांगावा.
मी समर्थ या 17 ते 21 ओव्यांमध्ये म्हणतात की भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने. जी ह्या भक्ती मार्गाला नावं ठेवतात, भगवंताला रिटायर करायला निघतात, या मंडळींना लाज वाटेल असे कार्यक्रम करावेत. आणि अशी माणसं असतात, तेव्हाही होती, आताही आहे. त्यामुळे हा जो विरक्त आहे ना, या विरक्ताजवळ या लोकांना उत्तर देता येईल अशा गोष्टी तयार पाहिजेत. समर्थांच्या चरित्रात प्रसंग आहे. असं झालं की एक वारकरी संप्रदायातले लोक होते. आत्ता जसं मगाशी प्रसंग सांगितला तसंच आहे. आणि त्या वारकरी संप्रदायातल्या हरिदासांना एक मनामध्ये प्रश्न होता. ते समर्थांना भेटायला आले आणि त्यांनी समर्थांचा प्रश्न विचारला. ते म्हणाले की आमच्या मनामध्ये एक नेहमी शंका येते. वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय. तर म्हणाले काय, तर म्हणे असं आहे की पांडुरंगांच्या कृपेनं आम्हाला पांडुरंगाने सगळं संसार सुख दिलेलं आहे. आमच्याकडे संपत्ती आहे, संतती आहे, त्यामुळे आम्हाला पांडुरंगाची कृपा आमच्यावर आहे. पण तुमच्या भोवती जी सगळी मंडळी आहेत ना, ती बैरागी आहेत. ती त्यांना की हे सगळं सुख नाही, संपत्तीचं सुख नाही, संततीचं सुख नाही. असा हा त्यांच्या मनात असणारा संभ्रम त्यांनी समर्थाला बोलून दाखवला. समर्थांनी या त्यांच्या शंकेला उत्तर देण्यासाठी वेण्णास्वामींना सांगितलं. वेण्णास्वामी पण काही कमी नव्हत्या. असामान्य होतं त्या काळामधली ही बुद्धिमान मुलगी आणि वाणीला पक्की धार होती. त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की तुमच्यासारख्या प्रापंचिक माणसांना वैराग्याचं खरं सुख काय ते कळणारच नाही. तुम्ही वेगळ्याच सुखाच्या आणि संततीच्या आणि सुखाचा विचार करताय. वैराग्य धारण करा, विरक्ती धारण केलेल्या माणसाचं वैभव काय आहे, त्याचं सुख काय आहे ते तुम्हाला कळणारच नाही. त्यासाठी तुम्हाला साधू व्हावं लागेल, विरक्त व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला या साधू होण्याचं वैभव काय ते कळेल. ते त्यांनी सांगितलं की ज्ञान आणि वैराग्य ही ह्या समर्थांची किंवा या तुम्ही ज्याला वैराग्य म्हणताय त्यांची संपत्ती आहे. ज्ञान आणि वैराग्य ही संपत्ती आहे. आणि संतती म्हणाल तर हजारो शिष्य ही त्यांची संतती आहे. सगळं जगच मूळ समर्थांचं घर आहे. तुमचं घर त्याला मर्यादा आहे, समर्थांचं घर म्हणजे सगळं जगच घर आहे. एवढे हजारो शिष्य आहेत म्हणजे ही सगळी संततीच आहे. आणि ज्ञान आणि वैराग्य ही फार मोठी संपत्ती त्यांच्याजवळ आहे. आणि असं असल्यामुळेच शिवाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ राजा ते निर्माण करू शकले. खरं समर्थांच्या सहवासात किती किती लोक भक्ती मार्गाला लागले असतील. असं त्या काळामध्ये 12-1400 मठ म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. अनेक स्त्रियांचा उद्धार केला आहे, अनेक जीवांचा उद्धार समर्थांनी केला आहे. म्हणजे वाईट लोकंसुद्धा तीसुद्धा समर्थांच्या संगतीमध्ये सुधारले आहेत. अशा गोष्टी पण आपल्याला चरित्रात मिळतात. आपण प्रपंचात राहून पैसे कमावले, मुलांना जन्म दिला, या पलीकडे तुम्ही काय केलं आहे? म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला वेण्णास्वामींनी पुढला प्रश्न विचार की तुम्ही ह्याच्या पलीकडे काय केलं? पण ज्ञान वैराग्य धारण केलेल्या समर्थांनी काय केलं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की जसं सावरकरांनी उत्तर दिलं होतं ना, पक्षीसुद्धा घरटं बांधतात, पक्षीसुद्धा पिलांना जन्म देतात. एवढंच का आपलं आयुष्य आहे? तर ह्याच्यापेक्षा वैराग्य आणि हे धारण केलं, ज्ञान धारण केलेले जे आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. हरिदासाचं वरमले त्यांच्या प्रश्नाचा ते काही असं मनातली शंका त्यांच्या दूर झाली.